भगवान परमात्मा श्रीकृष्ण अर्जुनाला ध्यान योगाच्या अभ्यासाचं स्वरूप सांगितल्यानंतर त्याची फलश्रुती सांगत आहे. आणि ती फलश्रुती अशी आहे की आपण नित्यनिरंतर केलेला जो ध्यानाचा अभ्यास आहे, युक्त आहार विहार, यम नियम, निष्काम कर्म, निष्काम उपासना या सर्वांचं पालन करीत ह्या जो राजयोग किंवा पंथराज याचं पालन करीत असताना किंवा अनुष्ठान करीत असताना त्या साधकाला आपण योग्य दिशेने परमार्थाची वाटचाल करीत आहोत याच्या असणाऱ्या एक पाऊल खुणा म्हणून या ठिकाणी सांगतात की यम लब्ध्वा, की जी स्थिती प्राप्त झाली असताना म्हणजे ध्यानयोगाच्या परिपक्व अवस्थेत त्याला यमनियमापासून आत्तापर्यंत केलेला प्रवास हा निर्विकल्प समाधीपर्यंत त्याला पोचवतो. आणि त्यावेळेला ही जी स्थिती आहे, आता अष्टांग योगामध्ये यमापासून सर्व केलेला असंप्रज्ञात समाधीपर्यंत प्राप्त झालेला हा पुरुष, त्याला आता यापुढं अधिक श्रेष्ठ अशी कोणतीही स्थिती प्राप्य म्हणून राहिलेली नाही. सा काष्ठा सा परागती, या स्थितीला प्राप्त झालेल्या पुरुषाचं लक्षण काय असेल तर यम लब्ध्वा, जी स्थिती प्राप्त झालेली असता ततः अधिकम, त्याच्यापेक्षा अधिक म्हणजे श्रेष्ठ असा जगामध्ये लाभम न मन्यते, दुसरा कोणता त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असा लाभ आहे असं त्याला कधीच वाटत नाही. म्हणजे ज्याला आपण कृतकृत्यता म्हणतो, कृत्यम कृतम येन, जे करणीय आहे, मनुष्य जन्माला आल्यानंतर शास्त्राला वेदाला संतांना मान्य असणारं जे काही आपलं प्राप्तव्य आहे ते आपण त्या प्राप्तव्याला आपण प्राप्त झालेलो आहोत. आणि त्याच्यापेक्षा आता जगामध्ये काही मिळवायचं, करायचं, जाणायचं किंवा भावना करण्याचं काहीच राहिलेलं नाही असं अशी त्याला अनुभूती येते. आणि त्या अनुभूतीत आता या पुढचा परमार्थाचा प्रवास पूर्णपणे आपला समाप्त झालेला आहे असं त्याला वाटतं. आणि यस्मिन स्थितः, आणि ज्या स्थितीमध्ये तो स्थिर रूपाने राहिला असता, म्हणजे त्याला प्राप्त झालेली ही स्थितीच मुळात नेहमी स्थिर स्वरूपाची आहे, आत्मस्वरूपामध्ये कोणत्याही प्रकारची चळढळ नाही, अशा स्थितीला तो तर प्राप्त झालेला आहे. आणि त्या यस्मिन स्थितः, त्या स्थितीला प्राप्त झालेला जो पुरुष आहे तो गुरुणा अपि दुःखेनं, त्याच्या जीवनात गुरु म्हणजे अत्यंत महान अशा प्रकारची दुःख किंवा दुःख देणारे प्रसंग किंवा संकट प्राप्त झाली तरी न विचारले तरी त्याची अंतःकरणवृत्ती सात्विक धैर्याने संपन्न असणारी किंवा गुणातीत असणाऱ्या स्वरूप स्थितीला कवळ घालणारी अशी व्यापक मनोवृत्ती किंवा अंतःकरणवृत्ती, ती अंतःकरणवृत्तीवर कोणताच परिणाम होत नाही किंवा विकार होत नाही असं सांगितलं. याविषयी माऊली सांगतात की मग मेरूपासोनी थोरे, देह दुःखाचेनी डोंगरे, दाटी जो पा परिभारे, चित्त न दटे. मग म्हणजे ही स्थिती प्राप्त झाली असताना जया परते अनिक नाही, जया ते इंद्रिये नेनती काही, ते आपणची आपुलिया ठाई होऊनी ठाके. ज्या स्थितीपेक्षा श्रेष्ठ स्थिती दुसरी काही नाही. आणि ही स्थिती आपल्या ज्ञानेंद्रियांना म्हणजे डोळ्यांना, कानाला, त्वगेंद्रियाला, घ्राणेंद्रियाला, या ठिकाणी कोणत्याही ज्ञानेंद्रियांना ती विषय होत नाही. आता ज्ञानेंद्रियांना जी विषय होत नाही ती कर्मेंद्रियाला विषय होत नाही, हे कैमुत्तिक न्यायाने वेगळं सांगण्याची गरज नाही. अशा प्रकारची स्थिती आहे. जयाते इंद्रिये नेणती काही. आणि अशी जी स्थिती आहे ती स्थिती प्राप्य नाही, विकार्य नाही, संस्कार्य नाही. त्या ठिकाणी ती स्थिती विनाश्य नाही, तिच्यामध्ये कशाचा विनाश करायचा नाही,
किंवा काही उत्पाद्य नाही, काही उत्पन्नही करायचं नाही, ते आपणच आपल्यात आहे. ती स्थिती नित्य आपल्या स्वरूपभूत, म्हणजे ती स्थिती म्हणजे खरं आपलं नित्य निरंतर असणारं स्वरूपच आहे. म्हणून सांगतात आपणच आपल्यात आहे, आपणच आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी होऊन ठाके तो होऊन जातो. आणि मग असा जो एकदा पुरुष प्राप्त झाला तर त्याचं लक्षण काय आहे, तर मग मेरूपासून थोरे देह दुःखाचे नि डोंगरे दाटीला परी भरे किंवा दाटीला परी भारे चित्त न दाटे. अशा पुरुषाला मेरू पर्वतापेक्षाही थोर, म्हणजे मेरू पर्वतच सर्वात मोठा आहे आणि त्या मेरू पर्वतापेक्षाही महान संकट ती कोणाच्या संबंधाने, देह दुःखाचे नि डोंगरे, देह दुःखाचा डोंगर जरी त्याच्या पुढं आला तरी, या ठिकाणी देह दुःखाचा डोंगर म्हणजे हा असणारा स्थूलदेह, या स्थूलदेहाला प्राप्त होणाऱ्या जे काही षडभार विकार आहेत की तो देह उत्पन्न होतो पहिल्यांदा, नंतर अस्तित्वात येतो, म्हणजे जायते अस्ति, नंतर वर्धते, ते शरीर हळूहळू वाढत जातं आणि नंतर विपरिणामते, त्याच्यामध्ये परिणाम होऊन ते शरीर त्याच्यामध्ये परिवर्तन किंवा बदल होऊ लागतात. जन्माला जसं आहे तसं बालपणात नाही, बालपणाचं तारुण्यात नाही, तारुण्याचं वार्धक्यात नाही, आणि हे करता करता त्याला अपक्षी येते, त्याचा क्षय होण्याला प्रारंभ होतो आणि शेवटी तो शरीर नष्ट पावतं. आणि जगामध्ये सर्व मानव मात्रांना जे दुःख आहे ते अभिनिवेशामुळं आहे. निवेश या शब्दाचा अर्थ वेदांतामध्ये शरीराविषयीचा तादात्म्य, म्हणजे शरीर मी आहे असं समजणं. सगळी दुःख जी आहेत ती दुःख पापामुळं होतात आणि या सगळ्या पापांना कारण कोण आहे, जो पुरुष देहाचा अभिमान धरतो त्याच पुरुषाला दुःख आणि दुःखाचं कारण पाप किंवा सुख आणि सुखाचं कारण पुण्य यांचा संबंध येतो. त्या ठिकाणी ज्या पुरुषाने मी देह नाही तर मी ह्या स्थूल सूक्ष्म आणि कारण या तिन्ही देहाचा मी द्रष्टा आहे, साक्षी आहे, माझ्या ठिकाणी कोणत्याही कर्माचं कर्तृत्व नाही किंवा कर्मफलाचं भोक्तृत्व नाही, असा अकर्ता अभोक्ता अशरीरी असा मी आहे असं जर निश्चय झाला तर त्या पुरुषाला हे पाप पुण्याची फलं कोणत्याही प्रकाराने भोगावी लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मी देह म्हणता ब्रह्म हत्या कोटी येऊन या पाठी थापटीती. मी देह आहे असं म्हटलं की त्या ठिकाणी अनेक प्रकारची पाप, त्याच्यामध्ये पुण्य हे सुद्धा एक काय आहे, पुण्यरूप पापच आहे, ही सर्व प्राप्त होतात. आणि त्या पाप पुण्याचं फल भोगण्यासाठी कुर्वते कर्म भोगाय कर्म कर्तुंच भुंजते. कर्म केली का जन्म येतो आणि जन्म आले का त्याच्यामध्ये कर्म करतो, असं कर मर आणि पुन्हा कर अशा प्रकारचं त्याला हे जन्म मरण परंपरा कायमची प्राप्त होते. म्हणून या ठिकाणी सांगतात की ह्या देहाच्या विषयी त्या पुरुषाला मी देह आहे असं वाटत नाही. तुकाराम महाराज म्हणतात की या देह आणि देह संबंधे निंदावी इतरे वंदावी श्वान सुकरे. या देह मी आहे आणि देहासंबंधाने असणारे हे माझी आई भाऊ किंवा मुलगा अशा प्रकारच्या ज्या धारणा आहेत याच्यामुळं मनुष्याला दुःख होतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये अभ्यास करायचा आणि ध्यानयोगाला अनुकूल अभ्यास करायचा झाला तर जी साधनं आहेत त्या साधनामध्ये तुकोबाराय म्हणतात की मनुष्याने देह मी आहे असं कधी म्हणू नये आणि देहासंबंधाने मी आहे असं कोणालाही म्हणू नये. कारण जर बारकाईनं पाहिलं तर ह्या गोष्टी काय फार शास्त्र शिकून निश्चित करायच्यात असं नाही. आपलं दररोज त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येण्यासारखी गोष्ट आहे. जर त्या मनुष्याला मानवी बुद्धी जी दिलेली आहे मुळातच, कारण ज्या लोकांना वेदाचा आश्रय नाही त्या बौद्ध जैन यामध्ये किंवा इतरही अनेक असणारे पंथ त्याच्यामध्ये अत्यंत वैराग्यवान पुरुष झालेले आहेत. आणि त्याचं कारण काय आहे की ह्या वैराग्याला कारण
त्यांना दररोजच्या ह्या संसारी जीवनात असणाऱ्या ज्या अनुभूती आहे त्या दुःखाला कारण होतात हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे. त्यामुळे ह्याला काही शास्त्राचं अध्ययन लागतं फार असं नाही. फक्त आपण देहाची संबंध केला, देह संबंधी माझे आहे असं म्हटलं की उपदेशशास्त्रीमध्ये भगवत पूज्यपाद सांगतात, अहंता ममता इति दुःखास्पदे द्वे. अहंता आणि ममता या दोन दुःखाची राहण्याची स्थानं आहेत. आणि हा जो पुरुष आहे त्याचं चित्त भगवत भजनामध्ये म्हणजे भगवंताच्या अनुसंधानामध्ये म्हणजे आत्मानुसंधानामध्ये ब्रह्मरूप आत्म्याच्या चिंतनामध्ये रंगून गेल्यामुळं ह्या पुरुषाला जरी आता ज्ञान झालं, ही अनुभूती आली, तरीही त्याला जोपर्यंत आत्मा आणि अंतःकरण यांचा आध्यात्मिक तादात्म्य संबंध आहे तोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये दुःखाची जाणीव ही होते. कारण त्यालाही प्रारब्ध कर्मणाम भोगात एव क्षयः, प्रारब्ध कर्म त्यालाही भोगावंच लागतं. जोपर्यंत ते प्रारब्ध उरले देहाचे तटी, म्हणजे प्रारब्ध उरलेले आहे कुठपर्यंत, हा प्राप्त झालेला देह असेपर्यंत. एकदा त्या पुरुषाचं त्यांनी जीवनामध्ये प्राप्त केलेली ही जी ब्राह्मी स्थिती आहे, ही स्थिती त्याची नित्य आहे. एषा ब्राह्मी स्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यती. ह्या स्थितीला प्राप्त झालेल्या पुरुषाला त्याच्या जीवनात काही दुःख प्रारब्ध प्राप्त अपरिहार्यपणे भोगताना आपल्याला दिसतो, परंतु ते दुःख जावं आणि आपल्याला सुख प्राप्त व्हावं याने तो कधीही त्या ठिकाणी कावल्यासारखा होत नाही. हेच त्याचं लक्षण आहे. अज्ञानी मनुष्यालाही दुःख होतं आणि ज्ञानी पुरुषालाही दुःख होतं, पण ज्ञानी पुरुषाला एकच दुःख होतं, प्रारब्ध भोग. कारण प्रारब्धाचा भोग झाला तेव्हाच म्हणता येईल की ज्या वेळेला सुखदुःख अन्यतर साक्षात्काराः, त्याला सुख किंवा दुःख या दोघापैकी एखादा जर अनुभव आला तरच त्याला प्रारब्ध कर्माचा भोग झाला असं म्हणता येतं. तसं ह्या ज्ञानी पुरुषाला सुखदुःखा दोन्हीपैकी एक होतं, परंतु त्याच्यामध्ये पाप किंवा पुण्यकर्माचा फलाचा भोग होऊन ते संपून जातं. पण जो पुरुष पुन्हा त्या दुःखाचं निवृत्ती व्हावी आणि सुख प्राप्त व्हावं यासाठी जे प्रयत्न करतो त्याचंच नाम येतं कर्म. आणि ते कर्म काय करतं, कर्म केलं का पुन्हा त्याच्यापासून तुम्हाला संचित उत्पन्न होतं आणि त्या संचिताचं फल तुम्हाला पुन्हा भोगायला यावं लागतं. पण हा जो पुरुष आहे याला संचित कर्म जे आहे तो जेव्हा मी देहाहून अतीत असणारा आत्मा आहे असं म्हणतो त्याच वेळेला प्रारब्धातील आपलं त्याच्या जीवनातील जी संचित कर्म आहेत ती ज्ञान समकालातच त्या ठिकाणी सर्व दग्ध होऊन जातात. जसा एखाद्या गुहेमध्ये सूर्य त्या अंधकार किती आहे हे पाहण्यासाठी गेला तर त्याला अंधकार त्याच्या कधीच समोर येत नाही. तसं देहाहून अतीत असणारा आत्मा मी आहे, ब्रह्मरूप आत्मा मी आहे, तो अखंड निरतिशय व्यापक आहे आणि असंग निर्विकार आहे, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाववान आहे. असं ज्याला संशय विपर्यय रहित ज्ञान झालं तर अशा पुरुषाचं संचित शोधायला गेला तरी जसं सूर्याला अंधकार येत नाही त्याप्रमाणे त्याच्यापुढं कधीही हे संचित कर्म येत नाही. आणि क्रियमान कर्म जे आहे ते जो ज्या कर्माचा कर्ता असतो तो त्या कर्मफलाचा भोगता होतो. ह्या पुरुषाला मी कर्माचा कर्ता आहे असाच अभिमान नसल्यामुळं त्या ठिकाणी त्याला त्या क्रियमान कर्माचंही फल भोगावं लागत नाही आणि फक्त प्रारब्ध कर्म तो भोगून संपतो. मग जन्मासाठी आवश्यक असणारं कर्म त्याच्यापुढं राहत नाही. म्हणून त्याचे मरताना न तस्य प्राणा उत्क्रामंती इह एव समविलियन्ते, त्याचे प्राण कोणत्याही लोकांतराला जात नाही. इथंच देहपात झाल्यावर त्याचे प्राण जे अखंड निरतिशय व्यापक असणारं ब्रह्मस्वरूप त्या ब्रह्मस्वरूपाशी एकीभूत किंवा समरस होतात. नाम त्याच्या दृष्टीनं फक्त आपली स्वरूपस्थितीच अवशिष्ट राहते. हा सुद्धा उपचार आहे.
खरं जर त्याच्या दृष्टीनं पाहिलं तर त्याचा अकर्ता अभोक्ता हा निश्चय होतो. त्यावेळेला त्याच्या स्वदृष्टीनं या ठिकाणी संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण या तिन्ही कर्माचा संबंध राहत नाही. म्हणून आपल्याला बाहेरून दिसणारी त्याची दुःख जरी दिसली तरी ती कशा स्वरूपाची आहे की माऊलींनी सांगितलं की ठाणोरियाचे मवावे आणि की घाय, पिसे नेसले की नागवे हे लोकी येऊनी म्हणावे. वेडा माणूस आहे तो वस्त्र धारण केलेला आहे की विवस्त्र आहे याची चर्चा लोक करतात. त्याला या ठिकाणी आपण कोणत्या प्रकारचे सुख होतात की दुःख होतात, कोणतं आपण कर्म करतो की ते कर्म कशाला कारण होईल, हे विहित आहे की निषिद्ध आहे, ह्याच्या जाणीवेच्या पलीकडं तो गेलेला असतो. आणि म्हणून ह्याचा विचारसुद्धा शास्त्र सुसंस्कृत अंतकरणाचे जिज्ञासू त्याच्या जीवनाची संगती म्हणून या ठिकाणी हा विचार करतात. पण तुकोबाराय सांगतात की प्रारब्ध क्रियमाण भक्ता संचित नाही जाण, अवघा देवची झाला पाही आणि भरोनिया अंतर्बाही, अशा व्यापक बोधाला प्राप्त झालेला हा महात्मा आहे. तयाही देह एका आथी लौकिके सुखदुःखी ते तया ते म्हणती, परी आम्हा ते आईशी प्रतीती परब्रह्मची. हा तर ज्ञानोबाराय म्हणतात की आम्हाला मात्र अशी प्रतीती आहे की लोक याला सुखीदुःखी असं म्हणतात, पण आम्ही याला सुखीदुःखी म्हणत नाही. या सुखदुःख भोगत असताना बाह्यतः आम्हाला जरी दिसत असला तरी तो खरा काही तत्वतः परब्रह्मस्वरूप आहे असं महापुरुष किंवा जे अनुभूती संपन्न पुरुष आहे ते त्याच्या अनुभूतीचं यथार्थ काय त्यांना अवगम, त्यांना आपल्या अनुभूतीने ह्या प्रकारची प्रतीती त्यांना येते. आम्हा ते हेच ऐशीची प्रतीती, आम्हाला अशी प्रतीती येते की हा मनुष्य नसून हा काय आहे, हा साक्षात परब्रह्म आहे. माऊली सांगतात ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ, वाया माणूसपण भांब लौकिक भागू. लौकिकात त्याला फक्त मनुष्य असं म्हणतात, बाकी तो खरा कोण आहे, परब्रह्मस्वरूपच आहे असं त्याचं. घरा येवो का स्वर्ग अथवा वरी पडो वाघ, परी आत्मबुद्धीशी भंग नेणे कदा ना, अशा प्रकारचा असणारा हा महापुरुष आहे. आणि त्याचं वर्णन सांगतात की ह्या पुरुषाच्या ठिकाणी देहदुःख जे आहे तर त्याला तुम्हाला ह्या स्वरूपस्थितीचा लाभ झालेल्या पुरुषाचं पहिलं लक्षण आहे की देहदुःखाचेनी डोंगरे. देहदुःखाचा डोंगर झाला तो किती मोठा झाला तर मेरूपासूनही थोरे, मेरू पर्वतापेक्षाही जीवनामध्ये मोठं दुःख प्राप्त झालं तरी दाटी जो, त्या ठिकाणी तो दडपला जातो. म्हणजे दडपला जातो म्हणजे मोठमोठी संकटं त्याच्या जीवनात येऊ शकतात, परंतु त्याच्या बाह्य आपल्या दृष्टीनं पाहिलं तर आपल्याला वाटतं की याच्यावर फार मोठं संकट आलं, परंतु त्याच्या लक्षणामध्ये आपल्याला अत्यंत दुःख कधी होईल, दुःखाचा डोंगर आला आणि जर आपली दुःखाकार वृत्ती झाली तर ऐकी नाही, पण त्याची वृत्ती दुःखाकार नाही, कारण त्याची वृत्ती काय आहे, नित्य ब्रह्माकार आहे. नित्य ब्रह्माकार आहे म्हणजे प्रयत्नाने ब्रह्माकार आहे का प्रयत्न न करता वृत्तीचा प्रवाह अखंड ब्रह्माकार आहे. आणि त्या ब्रह्मस्वरूपाला दृढ अपरोक्ष रूपाने आत्मत्वाने जाणलेला आहे, त्यामुळं त्याच्यावर त्याचा काहीच परिणाम होत नाही. दुःखाचा भोग झाला कधी म्हणायचा, जर चित्ताच्या ठिकाणी चित्त जर दुःखाकार झालं तर दडपला कोणी गेला, बाह्य दृष्टीनं पाहिलं तर दुःखाचा डोंगर आला, परंतु त्याच्यामुळं चित्त न दटे, परंतु त्याच्या चित्तावर म्हणजे या ठिकाणी शब्द जे आहे ना, कधी मन, बुद्धी, चित्त, अहंकार किंवा त्याला देहाभिमान असे शब्द ज्ञानोबारायांनी सांगितलेले. वास्तविक अंतःकरण एकच आहे. त्या अंतःकरणा चतुष्टय आपण म्हणतो, त्या अंतःकरणाचे 4 भेद केलेले आहेत. कोणते तर मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. ज्ञानोबाराय फार
त्याला म्हणतो अर्थवाही अशा त्या शब्दांचा प्रयोग करतात अंतःकरण चतुष्टयाचा. कधी मन, कधी बुद्धी, कधी चित्त, कधी अहंकार या शब्दांचा प्रयोग करतात. वास्तविक एकच अंतःकरण आहे, परंतु त्या ठिकाणी ती जी अंतःकरण वृत्ती आहे, ज्या वेळेला त्यांना देहाभिमान सांगायचा असतो त्यावेळेला अहंकार शब्दाचा किंवा देहाभिमान या शब्दाचा उपयोग करतात. ज्या वेळेला चित्त ही अंतःकरणाची अशी वृत्ती आहे की माझ्या अंतःकरणात एकच विचार समजा जर अधिक प्रबल असेल तर मी काय करतो, प्रयत्न करतो आणि तो विचार काढून टाकण्याचा प्रयत्न करतो. बरं, ज्या स्थळी त्या विचाराचं यायचंसुद्धा काम नाही, उदाहरणार्थ आपण मंदिरात गेलो, ऐकी नाही, आपलं माऊलींची संजीवन समाधी आणि त्याचं दर्शन घेताना मला काय होतं, मी म्हणतो की आम्हाला तर माऊली विसरून गेलो आणि हाच विचार माझ्या डोळ्यासमोर आला. तो कितीतरी विरुद्ध विचार असतो. याचं कारण काय आहे, अंतःकरणाची चित्त नावाची जी वृत्ती आहे ती आपोआप प्रयत्न न करता आपोआप जर एखाद्या गोष्टीचं चिंतन करू लागली तर ती चिंतन करणारी अंतःकरणाच्या वृत्तीला चित्त असं म्हणतात. म्हणजे मूळची त्या वृत्ती आहे चिदाकार, ती मूळची आहे चित, पण त्या चिदमध्ये तकारो विषयाध्यासा, त्या चित्तामध्ये चित्त त्या ठिकाणी अजून एक त पडला आणि तो त जो आहे त्यामुळं चित्तचं काय झालं, चित्त. याचा अर्थ चिंतन करणारी अंतःकरणाची वृत्ती. म्हणजे याचा अर्थ असा आहे, जरी आपल्याला इतकं दुःख झालं तरीसुद्धा आपली अंतःकरणाची वृत्ती त्या ठिकाणी त्या दुःखाच्या प्रसंगामध्ये त्या दुःखाच्या कारणाचं किंवा त्या दुःखाच्या प्राप्तीचं किंवा तिच्या निवृत्तीचा कोणता विचार करते, कोणताच नाही. का त्यावेळेला ती आत्मस्वरूपातच रंगलेली असते. मन हे रामरंगी रंगले, मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी कैसे निवृत्तीशी आले, उन्मनी मन निवाले, सावळे परब्रह्म भासले, अशी तिची स्थिती आहे. बरेच लोक वेदांताचं चिंतन करताना किंवा भक्ती सिद्धांतामध्ये आपण आहोत, बरोबर ना, आपण आहोत म्हणून आपल्या इष्टदेवतेवर प्रगाढ श्रद्धा आहे. त्यामुळं आपल्याला काही साधन भजन करण्याची गरज नाही. वेदांत सिद्धांतावर आपली गाढ श्रद्धा आहे म्हणून आपल्याला वारंवार काही साधन, अंतरंग साधन श्रवणादी करण्याची वारंवार गरज नाही असं म्हणून आपण अदक्ष अतत्पर राहतो. पण ज्ञानेश्वर महाराजांचं हे मनोगत नाही. ह्या ठिकाणी ह्या अध्यायालाच नाव काय दिले, अभ्यास योग. म्हणून कोणी मनुष्य परमार्थात असेल तर त्याला दक्ष किंवा तत्पर राहण्याची, अभ्यासाची अत्यंत गरज आहे. ही गोष्ट ज्ञानोबाराय वारंवार आपल्या बुद्धीवर, चित्तावर, मनावर आणि आपल्या अहंकाराच्या ठिकाणी, म्हणजे अंतःकरण चतुष्टय सगळं जोपर्यंत आपलं एकाच ध्येयामध्ये, एकाच ज्ञेयामध्ये, एकाच साध्यामध्ये जोपर्यंत प्रवृत्त होत नाही आणि ह्या अभ्यासाची पूर्णता होत नाही तोपर्यंत काय आहे, हे सगळं जे आहे ही ज्ञानचर्चा जवळजवळ व्यर्थ असल्यासारखी आहे. एवढ्या मोठ्या चिंतनात केवळ अदृष्ट फल प्राप्त करणं हे तर तीर्थयात्रादी कोणत्याही साधनापासून होऊ शकतं. म्हणून ही एक गोष्ट सांगून देतात. तर या ठिकाणी असं आहे की आपल्या अंतःकरणवृत्तीला एवढा अभ्यास केला पाहिजे की मेरूपासोनी थोरे देह दुःखाचेनी डोंगरे दाटी जो परी भारे चित्त न दाटे. आपल्याला दडपलंय कोणी, प्रारब्ध प्राप्त दुःखाने, आणि ते दाटी जो कोणाच्या दृष्टीनं, लोकदृष्टीनं, परंतु याच्या ठिकाणी चित्त न दाटे. जर चित्तात आपल्या दुःख निवृत्ती संबंधाने आणि सुखप्राप्ती संबंधाने एखाद्या प्रसंगात, दुःखाच्या प्रसंगात जर विचार करायचा नाही असा प्रयत्न केला तरीसुद्धा पुन्हा पुन्हा वृत्ती जर दुःखाकार होत असेल याचा अर्थ आपली चित्तवृत्ती जी आहे ती आत्मस्वरूपात रंगलेली नाही किंवा आत्मस्वरूपाकार राहू शकत नाही. कारण वृत्तीचा नियम असा आहे की वृत्ती एका वेळेला एकाच आकाराची होते आणि जर ती वृत्ती जर दुःखाकार होत असेल तर अर्थातच सुखरूप आत्माकार ती झालेली
नाही. म्हणून हे लक्षण आहे की जरी त्याच्या ठिकाणी लोकदृष्टीनं दुःख असलं तरी त्या ठिकाणी त्याचं चित्त लोकदृष्टीनं दुःखाने दडपलेलं आहे. परंतु त्यांनी लिहिलं ना की दाटीजो, कशाने दाटीजो? देह दुःखाचे नि डोंगरे दाटीजो परी भारे, परंतु त्याचा भार किंवा ते ओझं आहे आणि ते मला खरोखरच ह्या दुःखाने मला अभिभूत केलेला आहे. अशा प्रकारचा तो त्या दुःखाने चित्त न दाटे, म्हणजे त्याचं चित्त कधीही अभिभूत होत नाही. अभिभूत कधी करतं? सामान्य माणसाचं जसं काजव्याचा प्रकाश आहे आणि तो काजव्याचा प्रकाश रात्रीचं कसा चमकून वाटतो, अज्ञानी माणसाच्या जीवनात ते दुःख त्या रात्रीच्या काजव्याच्या प्रकाशासारखी फार मोठी वाटतात. प्रकाश म्हणजे ती फार मोठी आहेत असं वाटतात. आणि ज्ञानीपुरुषांच्या जीवनात ज्ञानसूर्य उगवलेला आहे, त्याच्यावर दुःख येतात पण ती त्याला कशासारखे वाटतात? काजव्यासारखे वाटतात. दुपारच्या वेळेला मोठा याचा नगरपालिकेचा दिवा, अगदी मोठा, त्याला काय म्हणतात, स्ट्रीट लाईट, ती रस्त्यावरची असली तरी ती आहे चालू हे सुद्धा कळत नाही प्रखर उन्हामध्ये. तसं याच्या आत्मानंदामध्ये निमग्न झालेला हा जो जीव आहे त्याला प्राप्त होणारी जी दुःख आहेत त्या दुःखाने त्याचं मन कधी दडपलं जाऊ शकत नाही, चित्त न दाटे. इथं आपलं हे चिंतन चाललं होतं. चित्त शब्दाचा प्रयोग केला. चित्त अशी वृत्ती आहे की जिचं स्मरण करण्या वाचून, ज्या अंतकरणाची होती स्मरण करण्या वाचून अनुकूल किंवा प्रतिकूल वस्तूंचं जर सारखं चिंतन करत राहिली तर तिला काय म्हणतात? चित्त असं म्हणतात. या ठिकाणी ह्या चित्तवृत्तीविषयी काल का परवा आपण चिंतन केलं होतं. जई अहंकार धरी सोहमपण. खरा आपला परमार्थाचा मार्ग योग्य रीतीनं चालला आहे, कारण परमार्थ हा शरीराचा नाही, बाह्य स्थूल शरीराचा नाही. परमार्थ हा अंतकरणाचा विषय आहे आणि अंतकरण 4 प्रकारचं आहे. आणि त्या 4 प्रकारच्या अंतकरण हे साधकाचं योग्य दिशेनं कार्यकारी आहे हे पाहायचं असेल तर अहंकारधरी सोहमपण. तो अहंकार कायम सोहम अशा प्रकारचं चिंतन करतो. सोहम म्हणजे ते ब्रह्म मी आहे किंवा मीच ब्रह्म आहे, असं ब्रह्म आणि आत्मा ही 2 टोकं आहेत. जसा एखादा मासा नदीच्या एका तीरापासून दुसऱ्या तीरापर्यंत पोहोच जातो आणि त्या तीरापासून ह्या तीरापर्यंत येतो, उपनिषदामध्ये वर्णन आलं त्याप्रमाणे ह्या जीवाची अंतकरण वृत्ती ही कुठपर्यंत जाते? ब्रह्म आत्मा आहे आणि आत्माच काय आहे? ब्रह्म आहे. अशा प्रकारचं ओतप्रोत चिंतन त्याला म्हणतात. त्या जशा वस्त्रामध्ये आडवे आणि उभे धागे असतात तसं तो धोट्याच्या साह्याने तो विणकर जशी ती विण वस्त्राची करतो, या टोकापासून तिकडं, तिथून पुन्हा दुसरा धागा इकडं, त्याप्रमाणे अहम साहा साहा अहम याला म्हणतात सोहम हंसाचं चिंतन किंवा ओतप्रोत ब्रह्मात्मानुसंधान. अशा प्रकारचा जो पुरुष करतो त्या ठिकाणी त्याच्या दृष्टीनं ही दुःख जरी प्राप्त झाली तरी त्याच्यामध्ये अहम अहम हा कुठं असतो? साहा अहम. त्या ठिकाणी अहंकार कुठं बसलेला असतो? जो अहंकार देहाला मी म्हणत होता तो तिथून निघून तो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कायमचा शांत झालेला आहे. देहांतेचा पांजेरा सांडोनिया धनुर्धरा का प्रतिती पाखी चिदंबरा गोसाविया न व्हावे. हे जे अनुभवरूपी पंख आहेत त्यांनी तो ह्या चैतन्यरूपी आकाशाचा स्वामी झालेला आहे असं त्याचं वर्णन केलं. त्यामुळं हा पुरुषाचा अहम कशाचं चिंतन करतो? जई अहंकार धरी सोहमपण. आणि चित्त काय करतं? असं ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला ते चित्त जे आहे तो जो अहंकार मी ब्रह्म आहे असा अहंकार धारण करतो. त्यावेळेला ब्रह्माकार झालेली ती वृत्ती जी आहे त्या वृत्तीमध्ये प्रतिबिंब कशाचं पडतं आहे? सुखाचंच प्रतिबिंब पडतं. त्यामुळं सुखाचं पडतं का ज्ञानासहित सुखाचं पडतं? का सच्चिद आनंदाचं पडतं? का सच्चिदानंद आद्वयाचं पडतं? सच्चिदानंद आद्वयाचं त्याच्या ठिकाणी प्रतिबिंब पडतं. यालाच काय म्हणतात? चित्त कशाचा विचार करतं मग? आता चित्ती प्रगटे चैतन्य घन. आता मन जे संकल्प विकल्प करत होतं
त्या मनाचं काय स्वरूप आहे? संकल्प विकल्पात्मकम मनः. ते मन आता काय करतं? मन हे उन्मन झालेल्या अवस्थेला प्राप्त होतं. परमात्मा मोठ्याने सांगा, नाही तर ते हे घ्या की तुम्हाला ते मोठ्याने सांगा. संकल्प विकल्पाचे लुगडे, संकल्प विकल्पाचे लुगडे सांडोनी मन उघडे, बुद्धी मागुलीकडे उगीच बैसे. बुद्धी मागिलीकडे उगीच बैसे. आता त्याच्या अंगावर जे संकल्प विकल्पाचं वस्त्र होतं ते वस्त्र टाकून दिलं आणि जी निश्चय करणारी बुद्धी होती ती मागलीकडे म्हणजे त्याच्या अधिष्ठान आत्मस्वरूपामध्ये उगीच राहते. त्याला जो निश्चय करायचा होता आता निश्चय तरी करायचा का? हाची निश्चय माझा परिमी निश्चयाहुनी तुझा, सरते कर्तृत्व माझ्याने परिमी त्याहुनी असे भिन्न. आहे की नाही? अशा प्रकारच्या स्थितीला प्राप्त झालेल्या पुरुषाची जी काही संकल्प विकल्प आहे ते मन करायचं थांबून गेलं. आता राहता राहिला कोण? राहता राहिली बुद्धी. ती बुद्धी कशा? बुद्धी निश्चय आत्मज्ञान. तिनं निश्चय केला मी ब्रह्म आहे आणि ब्रह्मा अतिरिक्त माझं दुसरं कोणतं स्वरूप नाही, किंवा दुसरं स्वरूप म्हणायला मत्त परतरम नान्यत किंचित असती धनंजय. अशा स्थितीला प्राप्त झालेली बुद्धी आता निश्चय काय करायचं आहे? का निश्चय एकदा झालेलाच आहे? का निश्चय झाला की ती बुद्धी मी पुरुष आहे मी पुरुष आहे असा काही निश्चय करावा लागतोय का? आता करण्या निश्चया वाचून निश्चय अशी तिची स्थिती झाल्यामुळं ही चारही जी तत्त्व आहेत अंतःकरणाच्या ज्या वृत्ती आहेत चार, त्या सगळ्या कुठे? परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी रंगलेल्या आहेत. मग आता त्याला दुसरा काही निश्चय करायचा आहे का? दुसरे काही संकल्प विकल्प करायचे? दुसरा काही ब्रह्मस्वरूपाच्या अतिरिक्त दुसऱ्या अनात्म वस्तूचा अभिमान धारण करायचा? कोणताच विषय राहिला नाही. आणि चित्ताला चिंतन करायचे का? चिंताला त्या ठिकाणी काय आहे? चित्त काही करतं माहिती आहे का? योगवासिष्ठात वारंवार वाक्य येतं, चित्तीत चैत्य झालंच नाही. आहे की नाही? चित्ती म्हणजे चैतन्य. त्या चैतन्याच्या ठिकाणी जर चित्तीत चित्ती म्हणजे चैतन्य आणि त्याच्यात काय झालं नाही? चैत्य म्हणजे जगत अनात्म पदार्थ तो कधी उत्पन्नच झाला नाही. असं जर वस्तुस्थिती आहे, आता चित्त कोणाचं चिंतन करील? कोणाचं चिंतन करणार नाही. म्हणून माऊली सांगतात, मेरूपासोनी थोरे देह दुःखाचेनी डोंगरे, दाटी जो पा परी भारे. त्याचं इथं का म्हणतात? तुम्ही म्हणता दाटी जो म्हणता आणि चित्त न दाटे असंही म्हणता. दाटी जो म्हणजे लोकदृष्टीनं किंवा दाटणं जे दिसतं ते अनात्मा असणाऱ्या स्थूल सूक्ष्म शरीराच्या ठिकाणी त्यांचे धर्म दिसतात, पण स्थूल शरीर मी नाही, तसा सूक्ष्म शरीरही मी नाही. आणि ह्या ज्ञानवान पुरुषाचा हे 2 देह मी नाही का 3 देह मी नाही, त्याचं कारण असणारं जे कारण शरीर अज्ञान ते सुद्धा मी नाही. आणि नाथ महाराजांच्या किंवा भगवत पूज्यपादांच्या विवेक चूडामणीच्या किंवा मला वाटतं अपरोक्षानुभूतीमध्ये पण आहे. याच्यामध्ये जर आपण विचार केला, आपण तिथं कोणतं घेतलं होतं ग्रंथ ह्याला? विवेक चूडामणी औरंगाबादला. तर त्याच्यामध्ये कोणता देह आलेला आहे? महाकारण शरीर आलेलं आहे. मी ब्रह्म आहे याच्या ठिकाणी सुद्धा तुका म्हणे अहम ब्रह्म आड एवो निधी भ्रम. मी ब्रह्म आहे हा सुद्धा काय आहे? भ्रम आहे. बरोबर ना? हा सुद्धा भ्रम आहे. असं ज्याला निर्भ्रम अवस्थेत कळलेलं आहे, तर त्या पुरुषाचं या ठिकाणी कारण शरीराचा तरी अभिमान राहील का? स्थूल शरीराचा राहील का? महाकारण शरीराला सुद्धा हा अहम ब्रह्मास्मी हा भ्रम आहे. वृत्त्यात्मक अहम ब्रह्मास्मी हा भ्रम आहे. कारण वृत्ती ही उपाधी लागलेली आहे. निरुपाधिक स्वरूपातल्या आत्म्याला त्या ठिकाणी सुख दुःख जन्म मरण आहे की नाही, अज्ञान आणि ज्ञान, कर्तृत्व आणि भोक्तृत्व, जन्म आणि मरण, कोणत्याही प्रकारचा ह्या तिन्ही किंवा चारही देहाचे धर्म यांनी काय अनुच्छिष्ट, त्यांनी कधी उष्टा न झालेला अस्पर्शित अचुंबित अशा स्वरूपाचा आपला आत्मा आहे. हे त्याला गुरुकृपेने, ईश्वर कृपेने, शास्त्र कृपेने, अंतःकरण कृपेने त्याचा निश्चय झालेला आहे. म्हणून ह्या पुरुषाला मग मेरूपासोनी थोरे देह दुःखाचेनी डोंगरे
दाटी जो परी भारे चित्त न दटे, असं माऊली सांगतात. का शस्त्रेवरी तोडिलिया देह अग्नी माझी पडिलिया, चित्त महासुखी पौडलिया चेवोची नये. हे केवळ कुंडलिनी योग, हठयोग किंवा या ठिकाणी पातंजल योग याद्वारा प्राप्त होणाऱ्या अभ्यासाचं फल म्हणून या ठिकाणी हे श्लोक प्रवृत्त झाले असं ज्ञानोबा कधीच स्वीकारत नाही. जरी मध्ये हा विषय आला तरी कधीच स्वीकारत नाही. पहा आता हे वर्णन कोणाचं आहे. पहिल्यांदाच आपण चिंतन करून गेलो अगोदरच 8-15 दिवसापूर्वी का या ठिकाणी ही जी इथं जे हा महापुरुष सांगतात ना, ह्या महापुरुषाच्या पाहायचं झालं तर इथं हा एक ब्रह्मवेत्ता म्हणून आहे किंवा ब्रह्मविदवर आहे. ब्रह्मविदवर, ब्रह्मविद वरियान आणि ब्रह्मविद वरिष्ठ अशा महापुरुषाची ही जी आहे तर ज्ञानोत्तर अशा प्रकारच्या असंसक्ती पदार्थाभाविनी आणि तुर्यगा ह्या ज्या मनोनाश आणि वासनाक्षयाला प्राप्त करून देणाऱ्या ज्या अवस्था आहेत, कधी ज्ञानोत्तर म्हणजे तत्त्वज्ञानाच्या नंतर ह्या मनोनाश वासनाक्षयाचा निस्संदेह अभ्यासाचा मार्ग किंवा पद्धती या ठिकाणी ज्ञानोबरायांनी सांगून ठेवलेली आहे. आणि त्यासाठी ही जी उदाहरणं दिली ना, ह्या उदाहरणावरूनच लक्षात येतं की जसं जीवनमुक्ती विवेकामध्ये विद्यारण्य स्वामींसारख्या तत्त्ववेत्यांनी वर्णन केलं किंवा ज्याप्रमाणे योग वासिष्ठामध्ये वर्णन केलं, हे वेदांताचे एक मूर्धन्य स्थानी असणारे ग्रंथ आहेत. आणि त्या ग्रंथातला विचार जो आहे तो जीवनमुक्ती विवेकामध्ये जसा अनुसरला तसाच अमृतानुभव आणि ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरायांनी त्याचंच अनुसरण केलेलं आहे. आणि जरी भाष्यकारा ते वाट पुसतो असं म्हणत असताना जर कोणी त्याच्यावर अनुस्वार रावरचा अनुस्वार देऊन भाष्यकारान ते पुसतो असं म्हणत असतील तरीसुद्धा काहीच हरकत नाही. ह्या अशा भाष्यकारांना योग वासिष्ठासारखं भाष्यकार, जीवनमुक्ती विवेकावरचे भाष्यकार, त्या अशा जे वेदांताचे खरे तत्त्ववेत्ते पुरुष आहेत त्यांना अनुसरलेले तुम्ही काही भाष्यकारात आहे. आणि दुसरा जर तुम्हाला अनुसार काढून भाष्यकार एकवचनी ठेवायचं असलं तर याचाच अर्थ असा आहे का भाष्यकारांचं हेच मत आहे. ऐक नाही, जर भाष्यकारांचं हेच मत नसतं, चांगलं पहा, तर भाष्यकारांनी आपल्याला जेव्हा त्याला काय म्हणतात, जेव्हा ते कैलासधामाला गेले त्यावेळेला भाष्यकारांचं वय किती 32 मुनिरभ्यघात, जाण्याचं काय प्रयोजन आहे. त्यातले एक हे प्रयोजन आहे की आपल्याला निर्विक्षिप्त विदेह कैवल्याला जाता यावं, आहे का नाही. आताचा जो विक्षेप आहे तो त्यांना विक्षेप का केला तर लोकसंग्रहासाठी विक्षेप केला, परंतु आपली मूळ स्वरूप स्थिती आहे त्याला ते कधीच विसरत नाही. विवेकानंदांचं आपण एक दिवस चिंतन केलं होतं. विवेकानंदांचा विषयी रामकृष्ण परमहंसांनी जेव्हा त्यांना हस्तस्पर्श करून 3 तासाचा निर्विकल्प समाधी प्राप्त केला, त्याच वेळेला ते असं म्हणाले, त्यांचे जे हे नागमहाशय वगैरे जे काही त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ गुरुबंधू होते ते त्यांना त्याचं फारच वैशिष्ट्य वाटलं. पण त्यांनी सांगितलं मग आता ही इथून पुढं यांची जी स्थिती आहे ती स्थिती त्यांनी सांगितलं आता हे असे राहणार नाही. ते लगेच म्हणायला लागले गुरुजी तसं करा परत. ते म्हणे आता काय कपाटाला कुलूप लावलेले आहे आणि चावी माझ्याजवळ आहे. तर ते कायम त्यांच्या जीवनाकडे त्या दृष्टीनं पाहत राहिले. तेव्हा त्यांनी एकदा विचारलं की हे बरं पाहिलं तर इतकं विक्षेपाने भरलेलं जीवन दिसते का कोणाचं, विवेकानंदांसारखं कोणाचं इतक्या विक्षेपाने. आज संपूर्ण जगामध्ये फिरून या सनातन वैदिक परंपरेचा प्रचार करण्यासाठी किती खंडन मंडनं काय त्यांना स्वीकारावं लागलं, किती लोकापवाद वगैरे, अनेक धर्म पंथांचा विरोध, सगळ्याच प्रकारचं. पण त्यांनी सांगितलं मग हे यांना कधी, आता ते म्हणणे मला तशी स्थिती, ते म्हणे आता नाही, कुलूप लावलंय, चावी माझ्याजवळ आहे, पण कधी मिळेल का नाही, म्हणे जीवनामध्ये मिळेल, पण कधी, ज्या दिवशी तू स्वरूपस्थ होशील. स्वरूप याचा अर्थ स्वरूपस्थ जर ठेवलं तर हे कार्य झालं असतं का,
हे कार्य झालं नसतं. आणि खरोखर असं सांगतात की त्यांच्या गुरुबंधूंनी स्वामी विवेकानंद ज्या दिवशी गेले त्यावेळेला कोण शारदामाई आणि काही त्यांचे गुरुबंधू होते, ते त्यांना सहजच म्हटले की तुम्ही कोण आहे, तुम्हाला ओळखलं का, तुम्ही ओळखता का, जाणता का म्हणे तुम्ही कोण आहे. तर त्यांनी लगेच, कारण काय त्यांनी सांगितलं होतं की हे जे सप्तर्षीमधला एक तारा म्हणजे त्या अवतार तो नरेंद्राच्या रूपाने किंवा स्वामी विवेकानंदांच्या रूपाने झाला. तर त्यावेळेला ते एकदम थकलेले होते, पण त्या थकलेल्या स्थितीमध्ये ते म्हणे हां असं म्हटले, म्हणजे होय मी मला ओळखलं. आणि त्या दिवशीची संध्याकाळ का सकाळ उजाडली नाही असं त्यांनी लिहिले. त्या दिवशी त्यांचं ब्रह्मनिर्वाण झालं असं सांगतात. आपलं चिंतन याच्यासाठी चाललंय का ही जी स्थिती आहे मनोनाश वासनाक्षयासहित, ही स्थिती शंकराचार्यांना पण अभिप्रेत आहे. ऐके नाही, त्यांच्या जीवनचरित्राचं आणि अनेक ठिकाणचं असणारं जे वाङ्मय आहे त्यांचं प्रकरण ग्रंथ, त्या प्रकरण ग्रंथांवरून त्या ठिकाणी त्यांना ही स्थिती मान्यच नाही असं नाही, पण त्यांचं जे अवतार कार्य होतं ते अवतार कार्य होतं की सनातन धर्माचा पूर्णपणे जीर्णोद्धार करणं. आणि ते करण्यासाठी सनातन धर्माचं खरं निरंतर त्याचं नैरंतर्य कायम प्रभावित ठेवण्यासाठी त्याचा अधिष्ठान मनोनाशन वासनाक्षय नाही, ते आहे तत्त्वज्ञान. आणि म्हणून त्यांनी तत्त्वज्ञानाचा पुरस्कार केला असा याच्यातला खरा भाग आपण समजून घेतला पाहिजे. आणि ज्ञानोबरायांनी याच्या ठिकाणी तत्त्वज्ञानच मुख्य आहे, हेच जे कार्य भाष्यकाराचे तेच ज्ञानेश्वर महाराजांनी केलेले आहे, वेगळं केलं नाही. ज्ञानेश्वर महाराजांचा विक्षेप इतका शंकराचार्यांच्यापेक्षा ज्ञानोबरायांना विक्षेप कमी आहे का? तितकाच विक्षेप आहे. पण त्या ठिकाणी ज्ञानदेवा घर चिदानंदी आहे की नाही, समाधी संजीवन हरिपाठ असं आहेच की नाही. याचा अर्थ त्या निर्विक्षिप्त असणाऱ्या अनावृत्त दुःख संबंध रहित अज्ञान विवर्जित स्वतः सिद्ध स्वयं प्रकाश आहे की नाही, अनुभव स्वरूपता, इकडंच त्यांचं मन वेधलेलं आहे. आणि कोणीही परमार्थाचा पथिक त्याला ह्याच मार्गाने जावं लागेल. वेदमार्गे मुनी गेले तेनेची पंथे चाललेलो. आणि म्हणून ह्या स्थितीचं वर्णन केलेलं आहे. आता ह्या स्थितीमध्ये हे पहा, आता पुढचं वर्णन आपण सकाळी थोडं चिंतन केलेलंच आहे. ह्या स्थितीला पोचलेला पुरुषच ह्या आनंदाचा खरा वतनदार होऊ शकतो, दुसरा कोणी होऊ शकत नाही. आणि ही खरी काय आहे, ज्याला आपण जशी तत्त्वज्ञानात सा काष्टा सा परागती म्हणतो, तशीच मनोनाश वासनाक्षयाची किंवा ब्रह्मविद वरिष्ठ किंवा ब्रह्मविद वरियान पुरुषाच्या जीवनामधली ही स्थिती असू शकते. आणि ही स्थिती असली तरच मनोनाश वासनाक्षयासहित तत्त्वज्ञान त्याला होऊन त्याला जीवनमुक्त अवस्था प्राप्त झालेली. नाहीतर जीवनमुक्त अवस्था म्हणजे बोलाचाची कढी, बोलाचाची भात आणि जेवण या कोण तृप्त झाला, अशा प्रकारची स्थिती आहे. कशावरून तर माऊली या ठिकाणी लिहितात का शस्त्रेवरी तोडिलिया, म्हणजे शस्त्राच्या द्वारा त्याच्या शरीराचा छेद केला तरीसुद्धा, का देह अग्नी माझी पडलिया, किंवा देह त्याचा अग्नीमध्ये पडलेला आहे. ह्या काय कवी कल्पना आहेत का, ह्या वास्तवता सांगायची याच्यामधून? ऐकी नाही, माऊली कितीही कल्पनेची गरुड झेप घेण्यामध्ये कितीही प्रवीण असले, ऐकी नाही, असं चातुर्य किंवा इतकी प्रगल्भ अशा प्रकारची माऊलींची प्रतिभा आहे. परंतु ते कधीही असत्याला जीवेवर धारण करत नाही. साधा ह्या ग्रंथाचं अवतरण होण्यासाठी माऊली स्वतः सांगतात, माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, ते फळाची महाद्वीप पातली प्रभू, असं ज्यांनी वर्णन केलं आहे त्याच्यामध्ये ही वस्तुस्थिती म्हणूनच वर्णन करतात की शस्त्रेवरी तोडिल्या, शस्त्रांनी जरी त्याला तोडलं किंवा देह आगी माझी पडलिया, अग्नी माझी पडलिया, किंवा हा देह अग्नीमध्ये पडला, चित्त महासुखी पौडलिया, परंतु त्यांचं चित्त महान सुखात, म्हणजे ह्या महासुख म्हणजे ब्रह्मसुख, ह्या ब्रह्मसुखात ते चित्त जे आहे ते मन गेले विलया ब्रह्मानंदा माझारी. काय ते अनुहात द्वयनी नाद तो पावला परमपद, उन्मनी तुर्या विनोदे
छंदे छंदे डुल्ल तसे. दुसरं हे पैल मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी मुद्रा लावणी खेचरी प्राणायामी बैसला. तेने सांडी येली माया त्यजी येले कंथा काया मन गेले विलया ब्रह्मानंदा माझारी. अशा प्रकारचा असणारा हा महापुरुष आहे. मग ह्या महापुरुषाचं शरीर अग्नीमध्ये जरी पडलं तरीसुद्धा महासुख म्हणजे खरं चित्तवृत्ती जी आहे ते चित्तवृत्ती कुठे गेलेली आहे. इथं सुद्धा चित्त शब्दाचा प्रयोग दिला आहे ना. म्हणजे याचा अर्थ ज्ञानोत्तर जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा भोग घेण्यासाठी अंतकरण वृत्तीतील चित्त ह्या जो चतुर्थ प्रकार आहे त्याला बरंचसं महत्त्व आहे. दोन्ही वेळात प्रयोग कोणता केलेला आहे? चित्त शब्दाचा प्रयोग केलेला आहे. आणि तो कसा तर आगी माझी पोडलिया त्या ठिकाणी आपलं काय महासुखी पोडलिया महासुखात पोडलेला आहे. आणि वरून काय शस्त्राने त्याचे अवयव तोडले जात आहेत किंवा शरीर जे आहे ते अग्नीमध्ये दग्ध होत आहे. शरीर म्हणजे मेल्यानंतरचं नाही हां, चिदाभास अंतकरणामध्ये प्रतिबिंबित होऊन त्या ठिकाणी हे शरीर श्वासोश्वास त्याचं प्रीणन आपण म्हणतो असं चालू असताना देखील मी देह आहे या भावनेपासून चित्त केव्हाच इतकं दूर गेलेलं असतं की त्याला चेवच नाही, त्याला जागंसुद्धा होत नाही. आता याची उदाहरणं आपल्याला माहीत आहे. दोन उदाहरणं मुख्य आहे की आपले कबीरजींचं मला माहीत नाही, पण आपले स्वामी हे दिव्यानंद स्वामी नेहमी सांगत असतात की सदाशिवेंद्र सरस्वती ते रस्त्याने चालले होते. आता ते काय त्यांना वस्त्राचं देखील भान नसायचं. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेला मुस्लिमांचं राज्य होतं म्हणजे पारतंत्र्यामध्ये आपला संपूर्ण भारत देशामध्ये ह्या मुस्लिमांचं साम्राज्य असताना एक द्वेषापोटी ते रस्त्याने चालले तर त्यांची सर्व लोक हा साक्षात देहीचं विदेही भोगू दशा अशा प्रकारचा महात्मा ते जरी विवस्त्र राहायचे तरी लोक त्यांना भरवायचे, लोक त्यांच्या वस्त्राची व्यवस्था करायचे आणि कसं तरी त्यांचा देह तो प्रारब्ध प्राप्त चालत होता. रस्त्याने ते आपल्या थाटात चालले होते. त्यावेळेला एका मुस्लिम मनुष्याला द्वेष वाटला, तरुण मुस्लिमाला, आणि त्याने आपल्या हातातल्या तलवारीनं त्यांचा हात छेदला, पाठीमागून वार केला, तो हातच गळून पडला. हात गळून पडल्यावर पुढं ते चालायला लागले. त्यांना त्याचं भान पण नाही आणि ते आपल्या ब्रह्मचिंतनामध्ये निमग्न झालेले तसेच चालत राहिले. रक्तबंबाळ चालू असताना ते शरीर, त्याचा तुटलेला हात याचं त्यांना काही भान नाही. आणि हे पुढं गेल्यानंतर त्या तरुणाला वाटलं की हा मनुष्य हा कोणत्या धर्माचा, ज्याला देहाचंच भान नाही तर याला हा मुस्लिमांच्या विरोधी म्हणावा का, हे काय हा वेगळाच महात्मा आहे कोणी. कारण त्यांच्यामध्ये अवलिया म्हणतात ना, तशाच ह्या अवधूत कोटीतला हा महात्मा होता. ह्या कुठं धर्मन काय, त्याला वाईट वाटलं. आणि आता काय करावं, काय फार मोठी चूक झाली. तो गेला आणि त्यांचे पाय पकडले आणि त्यांनी सांगितलं महाराज मला क्षमा करा, माझ्याकडून फारच चूक झाली. काय चूक झाली बाबा? त्यांनी सांगितलं कारण नसताना मी तुमचा हात छेदला. कुठे म्हणे हात नाही का मला? मग आण आणि लाव म्हणे, तू कशाला दुःख करतो? त्याने आणला आणि तो हात खांद्याला लावला आणि तो चिकटला आणि ते पुन्हा चालायला लागले. याला म्हणतात की यश ज्ञानमयम तपाहा, एवढी स्थिती प्राप्त झाली. याला म्हणतात शस्त्रेवरी तोडिलिया. आणि देह अग्नी माझी पडलिया. उदाहरण आहे आपल्याला ऋषभदेवांचं. आपले जे 24 तीर्थंकर आहे ना त्याच्यामध्ये ऋषभदेव एक तीर्थंकर आहे. ते कितवे तीर्थंकर आहे काय मला वाटतं 6वे वगैरे असं काही तीर्थंकर. पहिले ऋषभदेव ऋषभदेव हे पहिले तीर्थंकर आहे. त्यांचं हे केलं की ऋषभदेवांना या ठिकाणी कशाचंच भान नव्हतं. त्यांचं वर्णन भागवतामध्ये आलेलं आहे. ऋषभदेव म्हणजे हे जैन संप्रदायाचे आचार्य. त्यांचं वर्णन आलं की ते सर्व संघ परित्याग करून गेले आणि घराण्यामध्ये जन्म पावलेले ते राजर्षी आणि गेले आणि याचा अभ्यास केला रात्रंदिवस. कोणत्या? ह्या असंसक्ती अवस्थेचा. त्या असंसक्तीचे उदाहरण कोणात दिलं जातं? जड भरत राजाचं. परंतु हा अभ्यास जास्त परिपक्व झाला की पुढची अवस्था आहे
पदार्थाभाविनी. आणि पदार्थाभाविनी हीच खरी 6वी षष्ठ जी भूमिका आहे हीचंच पर्यंतच वर्णन करता येतं. तुरीय अवस्था ही शब्दातीत आहे. ह्या अवस्थेच्या सापेक्ष तिला अवस्था आणि तुरीय हे नाव दिलेले आहे. म्हणून ह्या पदार्थाभाविनी अवस्थेमध्ये गेल्यामुळं त्यांनी लिहिले ते जर रस्त्याने चालले की चालताना कुठं जायचं आहे हे त्यांचं ध्येयच नाही. पूर्वेला जायचं का पश्चिमेला. डोंगरे महाराज सांगायचे जर पूर्वेला निघाले आणि समजा त्यांचे केस एखाद्या झाडाच्या कुठं ह्याच्यामध्ये अडकले तर आता मग पुढं जाता येत नाही म्हणून ते मागं फिरायचे पुन्हा दुसऱ्या दिशेने जायचे. असं त्यांचं वर्णन केलं आहे की त्या ठिकाणी त्यांना जी मलप्रवृत्ती व्हायची तिचा 4 योजनं सुगंध सुटत होता असं वर्णन केलं. 4 योजनं म्हणजे 8 कोस त्याच्या म्हणजे इतका ज्याला आपण म्हणतो ना पवित्र तो देह. त्यांचा देहसुद्धा हे स्थूल पंचमहाभूतसुद्धा शरीरातली इतकी पवित्र झालेली होती. आत्मा अंतःकरण किती पवित्र असेल आणि त्यांचा अधिष्ठान किती निर्विकार असंग अशा केवळ बोध स्वरूप किंवा सर्व गुणांच्या अतीत अशा प्रकारचे पुरुष. त्यांचं ज्ञान हे झालेलं ज्ञान हेच काय होऊन जातं तप होऊन जातं. तेव्हा त्यांचं वर्णन भागवतामध्ये केलं ऋषभदेवांचं. ते ज्या जंगलामध्ये विहार करीत होते संचार करीत होते त्या वनाला अग्नी लागला आणि त्या अग्नीमध्ये शेवटी त्यांचं शरीर दग्ध झालं असं भागवतामध्ये वर्णन येतं. याचा अर्थ असं की ज्या ठिकाणी त्यांचं शरीर दग्ध झालं आपण मला वाटतं कुठेतरी ऋषिकेशला जाताना किंवा हरिद्वारला जाताना एक ठिकाण येतं ते असं तिथं लिहिलेलं आहे सूचना की ऋषभदेवांचं जे समाधी आहे तो तिकडं आहे असा जाणण्याचा रस्ता असं एकदा वाचलेलं आहे. तर त्या ठिकाणी त्या ऋषभदेवांचं जे देह आहे तो देह अग्नी माझी पडलिया चित्त महासुखी पौडलिया. खरं काय आहे चित्त महासुखामध्ये पौडलेलं आहे. हे म्हणजे महासुख म्हणजे ब्रह्मसुख आणि त्याच्यामध्ये पौडलेलं आहे म्हणजे झोपलेलं आहे. तुकाराम महाराजांची हीच इच्छा आहे. तुका म्हणे मग नये वृत्ती वरी आणि सुखाचे शेजारी पौडईन. सुख म्हणजे ब्रह्म आणि त्या ब्रह्मरूपी शेजारा म्हणजे शय्येवर मी पौडेन आणि नंतर मग काय होईल वृत्तीवर कधीच येऊ नये. वृत्ती हे निवृत्ती झाली जन न दिसे तेथे. खरा जो पुरुषार्थ आहे ना तत्वज्ञान करून घेण्यात परमपुरुषार्थ नाही. कारण काय आहे पुरुषार्थ कशाला म्हणतात एखादी वस्तू आपल्याला प्राप्त नसावी आणि म्हणजे भक्ती सिद्धांताचे आचार्य असं म्हणतात की मोक्ष हा पुरुषार्थ होऊ शकत नाही. किमान परमपुरुषार्थ तर नाहीच नाही. भक्ती हा परमपुरुषार्थ आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ह्याला पुरस्कृत केल्याचं दिसतं. चौपुरुषार्था श्री भक्ती जैसी म्हटलं की नाही. चौपुरुषार्था श्री भक्ती जैसी असं ज्ञानोबरायाने देखील याला पुरस्कृत केलेले पुढं ठेवून सांगितलेले. बरोबर आहे ना. तर आपलं काय चिंतन चाललं होतं चित्त महासुखी पौडलिया. ह्या ब्रह्मसुखाच्या ठिकाणी जे चित्तवृत्ती आहे ती पौडलेली आहे म्हणजे एकरूप झालेली आहे आणि हाच खरा परमपुरुषार्थ आहे. आता तुम्ही सांगा मी ब्रह्म आहे हे जे ज्ञान हे जर परमपुरुषार्थ रूप असेल म्हणजे सत्वापत्ती अवस्था बरोबर ना. हे जर परमपुरुषार्थ रूप असेल तर परमपुरुषार्थ काय आपल्या इच्छेचा विषय असला पाहिजे. परंतु आपल्या इच्छेचा विषय कोण आहे केवळ ब्रह्मरूप आत्मा. तर ते आपलं स्वतःचं स्वरूपच आहे आणि ते प्राप्त होत असतं का नित्य प्राप्त आहे. बरं तुम्ही म्हणाल अज्ञान निवृत्ती परमपुरुषार्थ आहे. अज्ञान आहे का त्याच्या ठिकाणी. मग अज्ञान निवृत्ती हा तरी परमपुरुषार्थ होऊ शकेल का नाही. मग करायचा झाला तर कोणता पुरुषार्थ होऊ शकेल. शिवम भूत्वा शिवम यजेत आहे की नाही. तैसे मीची होनी पांडवा माझी करीती सेवा नवलावो तो सांगावा असे ऐक असं आपल्याला म्हणता येईल की नाही. म्हणून या ठिकाणी परमपुरुषार्थ जो आहे तर ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्ती किंवा तुम्हाला स्वस्वरूप ज्ञानोत्तरही स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरेव गरीयसी असं म्हणायला पाहिजे. आणि त्याच अर्थाने ज्ञानोबराय म्हणतात चित्त महासुखात पडलेले आहे. आता तुका म्हणे आता नये सरितेचे नि ओघे सिंधू जळा मिनले घोगे. सरितेचे नि ओघे सिंधू जळा माझी मिनले घोगे. ते काय वर्तत आहे मागे म्हणून ते काय वर्तत आहे मागे म्हणून पाहू येते म्हणून पाहू येते. अशा प्रकारचं
आक्षेपार्थाने विचारतात. नाते समुद्राची होणी ठेली, नाते समुद्राची होणी ठेले, तेवी चित्ताचे चैतन्य झाले, तेवी चित्ताचे चित्ताचे चैतन्य झाले, जेथ यातायात निमाले, जेथ यातायात निमाले घनानंद जे, असं त्याचं वर्णन केलेलं आहे. ते या ठिकाणी सांगतात की चित्त महासुखी पौडलिया, चित्त महासुखामध्ये पौडलेलं आहे, आता चेवची नाही. यासाठी एका सती जाणाऱ्या पतिव्रतेचं उदाहरण एक माऊलीने दिलेले आहे की ज्या वेळेला ती सती आपल्याला त्या पतीच्या जी चिता पेटवलेली आहे त्याच्या महासतीचे भोग, महासतीचे भोग देखे किर सकळ जग जग, परे ते आगी ना ते आगीना अंग अंग लोक देखे ना लोक देखे. लोकांना वाटतं की आता ही सती काय चालली, चितेमध्ये आगीमध्ये चाललेली आहे, तिचं शरीर अंग भस्मसात होणार आहे आणि हे सगळ्या लोकांच्या समक्ष हे सगळे लोक पाहत आहे. तिच्या दृष्टीनं तिला त्या ठिकाणी ती चितेतला अग्नी दिसतो का, तिला आपलं अनेक प्रकारच्या वेशभूषेने अलंकृत सती जाताना जे शरीर आहे ते शरीर दिसतं का, लोक काय म्हणतात हे दिसतं. ना आगी ना अंग ना लोक देखे, अशा प्रकारची तिची स्थिती आहे. त्या स्थितीचं वर्णन करतात की चित्त महासुखी पौडलिया चेवोच नाही. महासुख म्हणजे ब्रह्मसुख, आणि त्या ब्रह्मसुखात ते चित्त काय झाले, चित्त गेले विलया ब्रह्मानंदा माझारी, आणि त्यामुळे ते आता पुन्हा चेवोच नाही. त्याला जागृती स्वप्न चेव ह्या अवस्था राहतील कधी, तर चित्ताला उपाधी ठेवलं तर, परंतु ते चित्त आहे ना, त्या ठिकाणी ते चित्त आहे ना उपाधी नाही. जो स्वामी महाराज नेहमी सांगायचे की अज्ञानी पुरुषाचं चित्त विशेषण असतं आणि जीवनमुक्त पुरुषाचं चित्त हे उपाधी असतं, आणि देहीचं विदेही भोगू दशा असा अभ्यास करणाऱ्या पुरुषाचं चित्त हे उपलक्षण असतं. म्हणजे कधी असेल तर कधी नसेल, अशा देह जावो अथवा राहो, आम्ही तो केवळ वस्तूचे आहो. काजे रज्जू सर्पत्व वावो रज्जूची कडुनी. दोऱ्याच्या दृष्टीनं पाहिलं तर रज्जुत्व वाव आहे का सर्पत्व वाव आहे का दोन्ही वाव आहे, दोन्ही वाव आहे, असं ह्या पुरुषाचं वर्णन केलं. आयसे आपण पार गोनी ठाये, मग देहाची वासू न पाहे, आणिकची सुख होऊनी जाये, म्हणून विसरे. आयसे आपण पा रिगवणी ठाये. अशा प्रकारे ते चित्त जे ते कुठं राहतं, आपण पा आपल्या मूलभूत स्वरूपात रिगवणी म्हणजे प्रवेश करून करून ते वेगळेपणाने राहतं का आपल्यामध्ये समरस होतं. आहे की नाही. काय ते अभंग आहे ना पहिल्या मालिकेमध्ये की चित्त जे आहे ते लवण दोन्ही सारिता नोहे सारिता निराळे, लवण मिळविले जळे. बरं, माझ्या चित्ता तुझ्या पाया आणि मिठी पडली पंढरी राया, तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. माझ्या चित्ता तुझ्या पाया मिठी पडली पंढरी राया, नोहे सारिता निराळे, लवण मिळविता जळे, तुका म्हणे बळी जीव दिला पायातळी. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून म्हणतात जे ऐसे आपण पारिगोनी ठाये, जे आपल्याच स्वरूपात मूलभूत स्वस्वरूपात प्रविष्ट झालेलं चित्त ते आता देहाची वासू न पाहे, ते देहाची वाट पाहत नाही. देहाची वाट पाहत नाही म्हणजे तो जो देह आहे त्या देह मी आहे किंवा तो देह माझा आहे अशा प्रकारे त्याच्यामध्ये कधीही तो मी आहे अशी तादात्म्य भ्रांती करत नाही आणि त्याचा माझा संबंध आहे अशा प्रकारचं ममत्व भ्रांती, अहंता आणि ममता ह्या दोन्ही भ्रांती त्याच्या ठिकाणी कधीच होत नाही. म्हणून म्हणतात की देहाची वासू न पाहे. मग तो काय होतं, असं का होतं, अनिकची सुख होऊन जाईल. कारण ह्या देह आणि देह संबंधी आहे की नाही, देहाची अहंता आणि ममता निवृत्त झाल्यानंतर तो अनिकची दुसरंच त्याचं स्वरूप आहे. कोणतं हे ब्रह्मस्वरूप सुखस्वरूप. त्यामुळे तो सुख होऊन जाय, तो सुखच होऊन जातो. सुखच जर होऊन गेला तर देह बरोबर ना अनित्य अशुची असं जड
दुःखरूप द्वैतात्मक त्या देहाची तो कशाला वाट पाहत बसेल, आहे की नाही. तर त्याचं पण वर्णन केलं आहे की रंकू का आळुकैले तुष्या ते शिवी. हा आपुलिया नागरपणे जो इंद्रभुवना ते पाबळे म्हणे, तो केवी रंजे पालिवने भिल्लाचे नी, असं सांगितलं. आता शरीराचे तयाची या ठाई आडनावची उरले नाही, मा काहीतरी तर तो इतराची कशाला काही गणना करील, अशा प्रकारचं सांगतात. ऐसे आपण पारिगोनी ठाये मग देहाची वास न पाय. हे तो देहासंबंधाने विचार करील का, नाही. का त्याचा विषय नाथ महाराजांनी लिहिले. विचार करीत होता, साधन भजन करत होता, पण कुठपर्यंत करीत होता, तर भाडियाचे घोडे निजधामा आणि तारोकडे आहे की गेले कोणीकडे, हेही पुढे स्मरेना. किंवा यावया निजपतीपाशी स्वये मजूर आणि विश्वासी, तेच पौडल्या राणीवशी मग स्वये मजुराशी विसरली, अशा प्रकारे. तसं या ठिकाणी काय माझेनी ब्रह्मानंदू सेवेला आहे, तो केवीर आहे मोले मदिरा खाये, तेने छंदे नाचे गाये. माझेनी ब्रह्मानंदू सेवेला आहे, तो केवीर आहे उगला, अशा अर्थाने म्हणतात की अनिकाची सुख होऊन जाय. हा पुरुष देह सोडून जे काही देहाधिष्ठान चैतन्य आहे, त्या चैतन्य स्वरूपाला, अखंड स्वरूपाला तो प्राप्त झालेला आहे. मनोनी विसरे, आणि म्हणून तो काय विसरे, देहाची वास विसरे, देहाचं संबंधाने विचार करण्याचं सुद्धा तो विसरून गेला. देह एक आथी असं तो कधीच म्हणायला तयार नाही. केवळ काय, ब्रह्म एक आती आणि एर अवघेची भ्रांती. पुढं काय, हे ऐसा जयाचे प्रतिती निश्चय केला. अशा सांडोनी अंगीची खोळी सर्परिगाला पाताळी, ते त्वचा कोण सांभाळी तैसे झाले. जसा सर्प आहे आणि त्याने एकदा अंगाची काठ टाकून दिली, आता ह्या काठी पुस्तकात लोक ठेवतात वाळवी लागू नये म्हणून, किंवा कोणी दुसरीकडं नेली किंवा तिचा औषधीसाठी उपयोग केला, याचा विचार सर्प करत नाही. तसा हा आपल्या एकदा स्वस्वरूपाला प्राप्त झालेला पुरुष जो आहे, आपण पे सुख होणी जाय, तो आपणच सुखस्वरूप झाला. मग म्हणून विसरे. तुम्हाला देहाचा विसर कसा काय पडतो, देहाचा विसर पडतो. आपण सुखस्वरूप झाला म्हणजे, अहो जर कारणात चित्तलीन झालं तर देहाचा विसर पडतो, तर अधिष्ठानात चित्त विलीन झालं तर त्याच्यामध्ये देहाचं कायमचं विस्मरण होईल. हे काय वेगळं सांगण्याची गरज आहे का, अशी स्थिती सांगतात. देवा आता ऐसा करी उपकार, तुकाराम महाराज प्रार्थना करतात. हे सगळ्या अभंगामध्ये गोड प्रार्थना आहे, म्हणजे ती ही प्रार्थना आहे, ज्याला वेदांताला अनुलक्षून त्या ठिकाणी भगवंताचं साह्य मागण्याची पद्धत तुकाराम महाराजांची कशी आहे. सगळी वेदांताला अनुलक्षून आहे. काय, देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केशराजा कळो आले. ठाव देई चित्ता, सगळ्या ठिकाणी चित्त शब्दाचा प्रयोग आहे की नाही. ठाव देई चित्ता राखे पाया पाशी, सकळ वृत्तीशी अखंडित. आस भय चिंता लज्जा काम क्रोध तोडावा संबंध यांचा माझा. मागणे ते एक हेचे आहे आता, नाममुखी संत संग देई. तुका म्हणे नको वरपंग देवा, घ्यावी माझी सेवा भावशुद्ध, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केशराजा कळो आले. पुंडलिक